काही दिवसापूर्वी रामजी सुभेदार आंबेडकर नगरमध्ये काही समाजकंटकांच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलनाचा फायदा घेत या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची तोडमोड करून विटंबना करण्यात आली होती। त्यानंतर समस्त आंबेडकरी चळवळीने त्या ठिकाणी धाव घेऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केले व शहराला शांततेचे आवाहन केले। यानंतर पोलीस विभागाने त्या ठिकाणी येऊन सर्व आंबेडकरी चळवळीला त्या ठिकाणी शांतता राखण्याचे आवाहन केले होते की आम्ही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सदरील समाजकंटक जो कोणी त्या मूर्तीची विटंबना करणारा असेल त्याला आम्ही गजाआड टाकू असं आश्वासन त्यांनी सर्व आंबेडकर चळवळीला दिले होते। पोलीस आयुक्त साहेबांनी याबद्दल असे आश्वासित केले होते की लवकरात लवकर ते आरोपी त्या ठिकाणी पकडले जातील। राहुल भाऊ साळवे आम्ही सर्वजणे जाऊन पोलीस आयुक्ताची भेट घेतली व त्यांनी त्यावेळी सांगितले की त्या वसाहतीत लाईट नाहीत, त्या वसाहतीत लाईट लावल्या जातील, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, परंतु अद्यापपर्यंतही त्या वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाही। म्हणजे एका प्रकारे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जी श्रीकांत यांचा जो डाव आहे की या शहरातील ज्या गोरगरीब लोक ज्या ठिकाणी ज्या वसाहतीमध्ये झोपडपट्ट्यामध्ये जे राहतात त्यांना बेघर करायचं व त्यांनी हा डाव आखलेला आहे। काही बिल्डरांना ती जागा देऊ केलेली आहे। त्या बिल्डराचे काही एजंट त्या ठिकाणी रात्री बेरात्री येतात, तेथील महिलांना तेथील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात व त्यांना धमकवण्याचं काम करतात की आम्ही या ठिकाणी JCB आणून तुमचे घरं पाडून टाकू। या प्रकारे या ठिकाणातील प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्या झोपडपट्टी उठवण्यासाठी। तर आमचा आंबेडकर चळवळीच्या वतीने असा एक आरोप आहे की त्या प्रशासनाच्या काही बिल्डर लोकांनी सोडलेल्या दलालाकडूनच त्या बौद्ध मूर्तीची विटंबना झालेली आहे। कारण की समाजामध्ये रोष पसरवायचा, या गोरगरीब समाजाला रस्त्यावर आणायचं, आंदोलन करायला लावायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना त्या घरातून बेघर करायचं असा डाव येथील प्रशासनाने आखलेला आहे असा आमचा संशय आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनालाही आम्ही विनंती करतो की या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत व त्यांनी नेमलेले जे काही बिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे व त्यांचे जे एजंट आहेत ते रात्री बेरात्री त्या ठिकाणी फिरतात व आमच्या गोरगरीब समाजाला त्या ठिकाणी धमकवतात, भडकवतात व तुम्हाला बेघर करू अशा धमक्या देतात, त्यांची चौकशी या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे। सदरी जो FIR दाखल झालेला आहे त्या म्हणजे त्यांची चौकशी करून जो कोणी आरोपी सिद्ध होईल त्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने व सर्वपक्षीय आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने करत आहोत। एवढे सांगतो, थांबतो। जय भीम, जय भारत।